महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याकडून सुनेत्रा पवारांची भेट घेण्यात आली आहे। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुखांनी सुद्धा सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, काय अधिकचे अपडेट्स आहेत? खरंच आपण पाहतो की सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सांत्वनपर भेटीसाठी वेगवेगळे नेते जे आहेत ते सहयोगी या निवासस्थानी अजित पवारांच्या निवासस्थानी येत आहेत। काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, अमोल कोल्हे या सगळ्यांनी सुनेत्रा वहिनींची सांत्वनपर भेट जी आहे ती घेतलेली आहे। अजित पवारांच्या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना आधार देण्यासाठी हे नेते जे आहेत ते सहयोग या सोसायटीमध्ये येऊन पवार कुटुंबातील सदस्यांना भेटी देताना पाहायला मिळत आहेत। सहयोग या निवासस्थानी मोठमोठे नेते जे आहेत ते येत आहेत। अंत्यसंस्काराला सगळ्याच नेत्यांनी हजेरी जी आहे ती लावलेली होती। मात्र काही वेळापूर्वी जयंत पाटील असतील, त्याचबरोबर शशिकांत शिंदे हे सगळे नेते जे आहेत ते सुनेत्रा वहिनी पवार यांच्या भेटीसाठी आलेले होते। ते सगळ्या भेट घेऊन सहयोग या सोसायटीमधून बाहेर पडलेले आहेत। मात्र अजित पवारांच्या जाण्यानं राष्ट्रवादीमध्ये एक मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली आहे। अजित पवारांच्या जाण्यानं सगळी राजकीय समीकरणं जी आहेत ती बदललेली आहेत। त्या सगळ्यांवरती आता नक्की तोडगा जो आहे तो काय काढला जातो हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अजित पवारांच्या जाण्यानं दोन्ही राष्ट्रवादीचं आहे ते खूप मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर गेल्या महिन्यांपूर्वी चर्चा सुरू होती की म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का। मात्र अजित पवारांची अकाली एक्झिट जाणं आणि त्याचा फटका जो आहे तो पक्षाला मोठ्या प्रमाणावरती बसलेला आहे। मात्र आज अजित पवारांवरती अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर नेते जे आहेत ते अजित पवारांच्या सहयोगी या सोसायटीमध्ये येऊन सुनेत्रा वहिनी पवार, त्याचबरोबर पवार कुटुंबातल्या सदस्यांचं सांत्वन करताना पाहायला मिळतात। आणि ही सांत्वनपर भेट जी आहे शरद पवार गटाच्या सगळ्या नेत्यांनी घेतलेली पाहायला मिळते। माहितीसाठी तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। तर येत्या काही दिवसात ही बैठक होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे या बैठकीत नेमकं काय ठरतं ते पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आता बातमी बुलढाण्यामधून। बुलढाण्याच्या चिखली, देऊळगाव राजा, जळगाव, जामोदमध्ये बंद पाळण्यात आलाय। राजकीय मतभेद विसरून सर्व पक्ष नेत्यांकडून एकत्र येत या ठिकाणी अजित पवारांना बंद पाळत श्रद्धांजली वर्तवण्यात आली आहे।